कार्यशील आणि लोकप्रिय आमदार संग्रामदादा थोपटे या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस चव्हाण साहेब, त्याचबरोबर हवेली तालुक्याचे नेते आमचे सहकारी मित्र काकासाहेब चव्हाण, आत्ताच या ठिकाणी उपस्थित असलेले पुण्यनगरीचे नगरसेवक आणि खऱ्या अर्थानं बोरवेल्ल्याशी अतिशय जवळून सर्वसामान्य माणसाशी संबंध असणारे आमचे दुसरे सहकारी बाळाभाऊ, त्यांचे सर्व सहकारी, या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित असणारे आघाडीतील सर्व पक्षांचे प्रमुख पदाधिकारी, त्याचबरोबर या विखुरलेल्या मतदारसंघामध्ये भोर तालुक्यातील शिंदेवाडीपासून ते आंबाडे असेल, त्याचबरोबर गुणनपासून इकडं भुतोंडे, खुलशी, गुहिणी, कुंबळे किंवा हिरडोशी आणि उंबारडे या विखुरलेल्या मतदारसंघातील सर्व तिन्ही पक्षाच्या माध्यमातून आघाडीवर प्रेम करणारे सर्व प्रमुख कार्यकर्ते, हा मेळावा या ठिकाणी होत असताना दुपारी या संपूर्ण कार्यक्रमाच्या तयारीसाठी, नियोजनासाठी संग्रामदादांनी फोनवरती सर्वांना निमंत्रण दिलं आणि भोर या ठिकाणी दुपारी साधी बैठक होती, पण त्या बैठकीचं एका मेळाव्यात रूपांतर झालं. अशा पद्धतीचा कार्यक्रम त्या ठिकाणी दुपारी झाला. हे सर्व होत असताना निवडणूक लागलेली आहे. आम्ही आणि दादा काही भागामध्ये फिरत असताना त्या निमित्ताने मी एका ठिकाणी बोलताना सांगितलं की पक्षाच्या वतीनं संग्रामदादांना उमेदवारी मिळाली. त्या ठिकाणी मला त्यांनी सांगितलं अजून जाहीर झालेलं नाही. मी त्या ठिकाणी त्यांना सांगितलं की तुमची उमेदवारी जाहीर करण्याची काही आवश्यकताच नाही, कारण तुमचं तिकीट तुमच्या खिशात आहे, तुम्हाला कोणाला मागायला जायचं नाही. अशी परिस्थिती असताना आपल्याला बोलायला काहीच हरकत नाही. राज्यामध्ये मागच्या काळामध्ये लोकसभा निवडणूक झाली आणि आता विधानसभा लागलेली आहे. या मागच्या काळामध्ये राज्यामध्ये जी स्थित्यंतर झाली, ती स्थित्यंतर कशा प्रकारची झाली आणि त्या स्थित्यंतरामध्ये कोणी कोणी कशा प्रकारचे निर्णय घेतले हे आपण सर्वजण जाणतो. मग काही लोक म्हणत असतील आम्ही विकासासाठी गेलो. जनता तुमच्यापेक्षा हुशार आहे. हे मात्र या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जनतेने आणि मतदारांनी या महाराष्ट्रामध्ये दाखवून दिलेलं आहे. आणि या महाराष्ट्रामध्ये होत असताना या मतदारसंघामध्ये नेमकं काय होणार आहे या कुठल्याही पंचांगकर्त्याला विचारायची चव्हाण साहेब गरज नाही. गेले 15 वर्ष संग्रामदादा त्या निमित्तानं या मतदारसंघाचं नेतृत्व करतायत. परंतु हे करत असताना ज्यावेळी ते पहिल्यांदा आमदार झाले त्यावेळी त्यांच्या समोरचा उमेदवार मी होतो, मानसिंग धुमाळ. त्याच्या पूर्वी मी साहेबांच्या विरोधात लढलो बोरवेलला असताना. पण हे करत असताना मला एका गोष्टीचा आवर्जून उल्लेख करायचा आहे की 99ला राष्ट्रवादीची स्थापना झाली आणि त्यावेळेस आदरणीय थोपटे साहेबांनी त्या अगोदर या राज्याचं नेतृत्व करत असताना, तालुक्याचा विकास करत असताना ज्या पद्धतीचं काम केलं ते काम पाहून काँग्रेस पक्षाच्या वतीनं त्या ठिकाणी ते मुख्यमंत्री पदाच्या रेसमध्ये होते, हे तुम्हाला आम्हाला माहिती आहे. मी या गोष्टीचा आवर्जून याच्यासाठी उल्लेख करतो की त्यावेळी आम्ही विरोधात होतो काका. आणि आता सतीशनी सांगितलं त्याप्रमाणे 1999ला सोनिया गांधी आणि राज्याचं सर्व मंत्रिमंडळ त्या ठिकाणी आलेलं होतं. त्याच्यामधला मी एक छोटा कार्यकर्ता होतो त्यावेळी. परंतु दुःख एका गोष्टीचं वाटतं, जरी मी विरोधात होतो तरी वस्तुस्थिती स्वीकारणारा मी कार्यकर्ता आहे. निश्चितच वस्तुस्थिती स्वीकारली पाहिजे. आणि म्हणून ते करत असताना राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये नेतृत्व करणारी व्यक्ती या मतदारसंघामध्ये असताना आम्ही त्यावेळी विरोध केला. जे व्हायचं ते झालं. त्याच्यानंतर बऱ्याचशा गोष्टी घडून गेल्या, त्याचे हे सर्व साक्षीदार आहेत. परंतु आता मात्र वेळ वेगळी आहे. मला त्या गोष्टीचा आवर्जून उल्लेख करायचा आहे
हे सर्व घडत असताना कुठेतरी योग आल्याशिवाय काही गोष्टी होत नाहीत. मग तो समाजकारण असो, राजकारण असो, वैयक्तिक प्रपंच असतो, व्यावसायिक विषय असतो, कोणतीही गोष्ट योग्य वेळ आल्याशिवाय होत नाही. आणि म्हणून त्या काळात जी घटना घडली ती घटना निश्चितपणे या निवडणुकीच्या माध्यमातून काका, या निवडणुकीचा निकाल काय लागणार आहे हे कुणालाही सांगायचे भविष्य मगाशी सांगितल्याप्रमाणे ही वेळ या ठिकाणी येत असताना आघाडी राज्यामध्ये निर्माण झाली. लोकसभेच्या निवडणुका लागल्या आणि त्या निवडणुका लागल्यानंतर आघाडीच्या माध्यमातून आदरणीय पवार साहेब, या पवार साहेबांचा कापूर इथे मेळावा झाला. आपण सर्वजण त्या गोष्टी पाहिलेल्या आहेत. हा मेळावा घेत असताना ज्या पद्धतीचा मेळावा त्या ठिकाणी झाला, आम्हालाही वाटत नव्हतं की अशा पद्धतीचा मेळावा आहे. तो मेळावा अशा पद्धतीचा झाला की या लोकसभा मतदारसंघावर तर त्याचा परिणाम झालाच झाला, परंतु राज्यावरती त्याचा परिणाम झाला. एवढ्या मोठ्या पद्धतीचा मेळावा त्या ठिकाणी झाला. आणि याचं नियोजन करत असताना विद्यमान आमदार असतील, आम्ही सर्व मंडळी असू, भोरवेल्ला मुळशी नव्हे, पुणे जिल्हा नव्हे, महाराष्ट्रामध्ये पवार साहेबांवर प्रेम करणारी अनेक मंडळी आहेत, मातब्बर मंडळी आहेत. कारण पवार साहेबांनी त्यांच्या काळामध्ये 4 वेळा राज्याचं मुख्यमंत्रीपद त्या ठिकाणी भूषवलं. ते करत असताना त्यांनी जे काम केलं, त्या 18 पगड जातींना घेऊन जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्यकारभार केला, तो राज्यकारभार करत असताना समाजातल्या छोट्या मोठ्या गोष्टी पवार साहेबांनी अतिशय बारकाईने पाहिल्या. आणि म्हणून मग त्यावेळचा मराठवाडा विद्यापीठाचा नामांतराचा प्रश्न असेल किंवा त्या काळामध्ये पोलीस म्हणून काम करणाऱ्या लोकांची हाफ पॅन्ट होती, अशा बारकाईने गोष्टी शोधून अतिशय कणखरपणे चांगल्या प्रकारे काम त्या ठिकाणी मुख्यमंत्री पदाच्या काळामध्ये आदरणीय साहेबांनी केलं. त्याचबरोबर त्यावेळी आदरणीय थोपटे साहेब राज्यामध्ये काम करत असताना अनेक मंत्रिपद त्यांनी भूषवली. त्या काळामध्ये त्यांनी सुद्धा भोरवेल्ला मुळशीचा, त्यावेळी भोरवेल्ला होता, विकास करत असताना बारकाईने सर्व प्रश्नांचा अभ्यास करून अतिशय चांगल्या पद्धतीचा विकास केला. त्यावेळी आम्ही विरोधात होतो, परंतु माझ्यासारखा कार्यकर्ता त्यावेळी बोलत होता की विकास झाला नाही असं कोणी म्हणू शकत नाही. ज्याला कोणाला अपेक्षा असेल त्या पद्धतीने झालाय नसेल, परंतु विकास केला नाही असं जर कोणी म्हणत असेल तर तो त्या ठिकाणी मूर्खपणा आहे. आणि मी त्यातला एक कार्यकर्ता त्यावेळी म्हणून आवर्जून सांगतो. हे सर्व होत असताना आदरणीय थोपटे साहेबांनी ज्या पद्धतीचं काम केलं, त्या कामाचा वारसा आणि वसा घेऊन 2009ला संग्रामदादा उमेदवार झाले, पण त्याच्या अगोदर संग्रामदादा आणि मी पंचायत समितीमध्ये आम्ही एकत्र काम केले. ते सदस्य होते, मी उपसभापती होतो. त्या काळात आम्ही विरोधात होतो, परंतु मी मगाशी सांगितल्याप्रमाणे अतिशय चांगल्या पद्धतीचा हा योग आलेला आहे. एक निवडणूक तर आपण जिंकलेली आहे, चांगल्या मताने जिंकलेली आहे. या मतदारसंघामध्ये बारामती नंतरचा दुसरा क्रमांक लागतो भोरचा मताधिक्याच्या बाबतीत काका, पण त्याच्यामध्ये जे काम केलं ते संग्रामदादांनी अतिशय चांगल्या पद्धतीने केलं, हे मी आवर्जून याद. आम्ही कार्यकर्ते ताई उमेदवार असताना लेट व्हायचो किंवा वेळेत आम्ही पोहोचायचो नाही. दिलेल्या टायमिंगला संग्रामदादा त्या ठिकाणी असणार. म्हणून त्या पद्धतीचं काम करत असताना या तालुक्याला, या मतदारसंघाला दिशा देत असताना त्या ठिकाणी ताईंच्या विजयामध्ये त्यांचा फार मोठा सिंहाचा वाटा आहे. आम्ही सर्व कार्यकर्ते होतो. आणि म्हणून येणाऱ्या भविष्य काळामध्ये ही निवडणूक होत असताना आता काही लोक समोरचे बोलतायत. मी मगाशी एका ठिकाणी उल्लेख केला की कोणतीही निवडणूक असली, त्या निवडणुकीमध्ये उमेदवारी जर अगोदर जाहीर झाली तर त्या जाहीर झालेल्या उमेदवाराला त्या निवडणुकीमध्ये निश्चितपणे 5-10% मताचा हा जास्तीत जास्त मिळण्याचा एक चान्स असतो. ताईंच्या बाबतीतही ते घडलेलं आहे. आता संग्रामदादाच्या बाबतीत तेच घडणार, हे मी आवर्जून या ठिकाणी मुद्दाहून आपल्याला सांगू. म्हणून निवडणुकीचा निकाल काय लागणार हा लागत असताना येणाऱ्या काळामध्ये थोपटे साहेबांच्या माध्यमातून त्या ठिकाणी जो काही विषय राहिला होता, संग्रामदादा निवडून आल्यानंतर आपण निवडून देण्याची भूमिका सर्व मतदारांनी करायची. पुढची जबाबदारी 9 मार्चला पवार साहेबांनी जो घेतलेला निर्णय, ते पवार साहेब त्यांची जबाबदारी निश्चितपणे पार पाडतील. आणि त्या ठिकाणी या मतदारसंघाला निश्चितपणे राज्यामध्ये मंत्रिपद मिळाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून आता आपली जबाबदारी वाढलेली. ही जबाबदारी पार पाडत असताना तालुका पातळीवरचे पदाधिकारी असतील, विभाग पातळीवरचे असतील, ग्रामपंचायतीचे असतील,
इकडं तिकडं फिरण्यापेक्षा आपली जबाबदारी आपला गाव सांभाळण्याचं जर आपण काम केलं तर त्यामध्ये अधिकच्या मताने संग्रामदादा निवडून आले पाहिजेत। आणि हे सगळं करत असताना समोर उमेदवारी अजून जाहीर व्हायची, कुणाला मिळेल मला का तुला, हे सगळं चाललेलं आहे। आपल्याला त्यांना नावं ठेवायची नाही, कुणालाही मिळो, आपण आपली जबाबदारी पार पाडायची। माझ्याबद्दल काही प्रश्न स्थानिक पातळीवर गावामध्ये मी ज्यावेळी लोकांना फोनवरती बोलत असतो, चर्चा करत असतो, काही जुन्या गोष्टी काढतात। अरे तो काळ गेला, संपला। बदलत्या परिस्थितीनुसार माणसांनी बदललं पाहिजे आणि हवेचा एक अंदाज घेऊन त्या पद्धतीचं काम आपण सर्वांनी केलं पाहिजे। आणि ती मानसिकता या मतदारसंघामध्ये लोकांची काका निश्चितपणे झालेली आहे। म्हणून मागच्या वेळी जे काय झालं त्यापेक्षा दुप्पट तिप्पट मताने संग्रामदादा निवडून आल्याशिवाय राहणार नाहीत, हे मी आवर्जून आपल्याला या निमित्ताने सांगतो। मतदारांना किंवा सर्व कार्यकर्त्यांना मी बोलतोय, बरोबर का चुकीचं आहे, आपली जबाबदारी आहे ना। आणि म्हणून येत्या 20 तारखेला बोलण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत, रोजगाराचे प्रश्न आहेत, काहीतरी बुमरँग करण्याचा प्रयत्न केला जातोय, बरंच बोलता येईल, परंतु ही आता वेळ नाही। वेळेअभावी मी या ठिकाणी माझं भाषण आटोपत घेतो। आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल सर्वांचं आभार मानून मी या ठिकाणी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।